नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण आज मी स्वतःला ट्रॅव्हल ब्लॉगर समजतोय आणि बाकी सगळे माझ्या ब्लॉगमध्ये अडकले. आज आम्ही निघालो लोणावळ्याकडे आणि माझा उत्साह आहे जसं मॅप्रो गार्डन माझीच वाट पाहत होतं. ब्लॅक शर्ट घालून आलो आहे कारण हिरो एंट्री मेंटली ऑलरेडी झालेली आहे. तसा कॅमेरा ऑन केला की मी थोडा जास्तच कॉन्फिडंट होतो आणि कॅमेरा ऑफ झाला की पुन्हा नॉर्मल माणूस म्हणतो हा कॅमेरा खरंच रिस्पॉन्सिबिलिटी देतो. आम्ही जाताना लोणावळ्याचा रस्ता इतका सुंदर आहे की व्हिडिओ काढायचं की एन्जॉय करायचं हेच समजत नाही, म्हणून मी दोन्ही अर्धवट करत होतो. मॅप्रो गार्डन म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट चालू होती, आज गेल्यावर आधी काय खायचं, गार्डन नंतर पाहू. प्रायोरिटी क्लिअर ठेवून गेलो होतो. शेवटी मॅप्रो गार्डनमध्ये आल्यावरती असं वाटलं की चाइल्डहुड ड्रीमच पूर्ण झालं आहे. पण वॉलेट म्हणत होतं शांत राहा, जास्त एक्साइट होऊ नका, जे काय फ्री मिळतं आहे तेच घ्या. तसं मॅप्रोमध्ये आल्यानंतर मी जरा जास्तच कॅमेरा अवेअर झालो आहे. उभं राहणं, चालणं, बोलणं सगळं सिनेमॅटिक करण्याचा प्रयत्न होता. रिॲलिटीमध्ये तसं झालं नाही काय. इथे प्रत्येक बाजूला फूड दिसतंय आणि माझं मन म्हणतंय एकच आयुष्य आहे, खाऊन घेऊया. डाएट आपलं काय चालूच आहे, खाऊन घेऊया. आधी डाएटबद्दलचे विचार मॅप्रो गार्डनच्या बाहेरच ठेवून आलेलो आहे. आणि एंट्री केल्या केल्या सगळ्यात आधी तहान भावण्यासाठी हे काहीतरी हिरव्या रंगाचं द्रव पिऊन घेतलं. असं वाटलं की काय कळेच ना. त्याच्यानंतर हे गुलाबी कलरचं द्रव, ह्यांना मी द्रव याच्यासाठी म्हणतोय कारण ह्यांना मिल्कशेक म्हणावं की ज्यूस तेच कळत नव्हतं. इथे मल्टिपल टाईप्सचे ज्यूसेस आपल्याला टेस्टिंगसाठी भेटतात. हे टेस्टिंग करता करताच आपलं तसं तर पोट भरून जातं. त्याच्यानंतर येतो हा चॉकलेट्स. इथे ही चॉकलेट्स आपल्याला टेस्टिंग करायला भेटतात. मॅप्रोचे जे चॉकलेट्स आहेत ते वन ऑफ द बेस्ट क्वालिटीचे चॉकलेट्स आहेत, हे तरी मी नक्की मानतो. इथे मी ट्राय केला बदामाचा चॉकलेट आणि माझ्या मते पानाचा चॉकलेट. आणि असेच पुढचे स्टॉल बघत बघत चॉकलेट खात, पान खात खात स्वतःलाच ब्लॉगिंगमध्ये इमॅजिन करून पुढे चालू लागलो. इकडे आपल्याला मल्टिपल व्हरायटीजचे जाम, त्याच्यानंतर खाकरा असे भरपूर सगळे खाद्यपदार्थ मॅप्रोचे भेटत असतात. ह्या मॅप्रोचे पदार्थ तसे तर खूप चांगले असतात आणि जर आपला डाऊट असेल तर याच्या टेस्टिंगसाठी आपल्याला सगळे पदार्थ भेटतात. जो पदार्थ आपल्याला टेस्ट करायचा होता ते आपल्याला टेस्ट करायला देतात. मी अशा प्रकारे एक खाकरा टेस्ट केला. खाकरा टेस्ट केल्याच्या नंतर इकडचे फेमस फलेरो चॉकलेट आणि इकडे गावा चॉकलेट्स पण खूप जास्त फेमस आहेत. त्याच्यानंतर जेलीज जे आपण लहानपणापासून खात आलो आहे तेही मॅप्रोमध्येच बनतात. ब्लॉग करताना एक गोष्ट कळाली, मी जितका शांत असतो तितकाच हंगरी आहे. कॅमेरा मला स्ट्रॉंग दाखवतो पण फूड समोर आलो की माझं विकनेस समोर येतो आहे आणि हीच विकनेस इकडे परत समोर आलेली आहे. आणि मी ट्राय केला ह्यांचा फेमस गोवा चॉकलेट. हे जे फेमस गोवा चॉकलेट आहे हे त्याच्या इनबिल्ट मसाल्यासोबत येतं. त्याच्यावर इनबिल्ट म्हणजे मसाल्याचं पॅकेट सोबत भेटतं. आणि त्याच्यानंतर हे एवढं आवडलं की थोडंसं तिकडची चायही घेऊन घ्यावी असं म्हटलं. चायसुद्धा आपल्याला फ्रीमध्येच भेटते. मस्तपैकी टेस्टिंग करून बघितली आणि इकडे जितक्या टाईपचे चॉकलेट्स होते तर सगळ्या टाईपचे चॉकलेट्स आम्ही उचलले. ह्याच्या पाठी एक मोठं कारण पण आहे, ते तुम्हाला कळणार आहे पार्ट 2मध्ये. त्याच्यासाठी पार्ट 2लाही तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ओके. आणि चाय पिऊन झाल्याच्यानंतर मित्रांबरोबर गप्पा मारत मारत खाण्यावरचा फोकस आता फिरवून मी दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेलो होतो. त्या दुसऱ्या ठिकाणी काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझ्या पार्ट 2ची वाट बघावी लागेल. सध्याच्या पार्टमध्ये तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की माझं खाणं आणि ॲक्टिंग अजून बाकी आहे.